तर भरपूरच मोठा कंद भेटला इथे आपली पहा एवढा खोल खाल्लाय ह्या इथून नाही का इथून आपल्याला लागला तर इथपर्यंत अजून खाली पण सांगू शकत नाही किती लागेल. कडीपत्त्याची झाडा बघा गावठी कडीपत्ता पूर्ण इकडं खाली आहे. हात पूर्ण एक हात बसत आहे खाली नाही का. हा ह्या 1.5-2 किलो हा ह्या लयच मोठे निघाले हे बा हे असं राहतं ह्या इकडं ह्या सीजनला राहतात का ह्या ते म्हणून ठेवायला लागलं ना त्याचं कुठलं करून ठेवायला असतील. हे असं तुकडा लावले जगल ना हे पोरा कचाई खाते ती पायापासून गळ्या एवढा गळ्यापर्यंत येल वाकई मुळी मुळी कंद तो निरोगी. रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आमच्याकडं टिकाऊ खोरा हे सगळा आहे. तर आज आम्ही चालू आहे एक डोंगराला दुर्मिळ वनस्पती म्हणजे कंदमुळे येते आणवा. आता ते आमच्या भागात नाही राहत पण मूळ नाही पट्ट्यात तर भरपूर आढळतात डोंगरदरीमध्ये. तर आज आम्ही खडकी या गावाला आहेत मित्रांनो. तर हे पाहुणे आहेत ना हे खडकीचे स्थायिक आहेत इथले पण त्याला माहिती आहे. आणि आमचे मित्र त्यांचा परिवार एक छोटा मुलगा त्यांच्या भावाचा मुलगा. तर आज आम्ही डोंगराला जाणार आहेत. आता दुर्मिळ वनस्पती मित्रांनो दुर्मिळ कंदमुळे जुने लोक ह्या खायची म्हणजे एकदम आरोग्य चांगला राहायचा. तर हे आता पाया भेटत नाही. तर आज चला आता आपण ते कसे राहतात आम्हाला ते कंदमुळे आज आपण खाणार आहे ती ते आपल्याला पण दाखवणार आहेत मित्रांनो. एक अनोखा व्हिडिओ आहे. चला मित्रांनो आता जाणार आहेत आपण डोंगराला. तर मित्रांनो एकदम वयस्कर बाबा आहे ती यांच्या घरी आलो आपण. तर बाबा तुमचं वय किती झालं? 75. तुमच्या काळात हे अशीच कंदमुळं खायला ना तुम्ही? कंदमुळी खाऊन कंदमुळीला कसलंही आता आपण शेत कमी तो ते खत पाणी टाकून आता आपण ते ही आपली जी आता हे नाही हात पाय सांगा ना या खतामुळं आणि तो निरोगी येल वाकई मुळी मुळी कंद तो निरोगी. तुम्ही हे आणवा भरपूर खायला ना म्हणून तुमचं आयुष्य असं येते भरपूर वय येते चांगले. याच्यामध्ये याला खताचा औष नाही काय नाही फक्त हे जमिनीचा फक्त औष त्याला भेटतोय. किती खोल राहतात त्या खाली खाण्या म्हणलं तर खाण्याच्या गंज राहता एक गळाभर राहता कंबारभर राहत आहे. पहा आमचे काही मित्र आता टिकाव घेऊन खांदेव आणि आम्ही पाठीमागं चालू डोंगराच्या दिशेनं तिकडं. आता ह्या तुमच्याकडे भरपूर राहतात का हो? तर यांच्याकडे भरपूर राहतात. आता आमच्याकडे काही जंगल आहे पण आमच्याकडे नाही येते. डुकरा नाही ना रानडुकरा आहेत मग त्या खातात काय उकरून पार ते नाही उकरते कारण ते खोल राहत रानडुकराला नाही एवढं उकरते एवढं नाही उकरते. चालू आहे मित्रांनो आम्ही आता डोंगराकडं. आणि ही कंदमुळे आणवा ही काय वनस्पती आहे हे आज आपल्याला पाय भेटणार आहे. जुने लोक ह्या कंदमुळ्या खाऊन एकदम आपलं स्वतःचं आरोग्य निरोगी राखायची. एकदम डोंगरदरीचा भाग आणि एकदम घनदाट असा जंगल आणि अशातच हे जे आणवा ही कंदमुळे आहे ना मित्रांनो ही या झाडांमध्येच मला वाटतं वेलच राहते ना हो. आणि आमची टीम बारीक बारीक पोराबिरा हे सगळी आता या आणवा खाण्या हे कंदमुळे खाण्यासाठी चालती. भरपूर दाट जंगल आहे अभयारण्य मित्रांनो इकडं पूर्ण. इकडून जायचे करून चला आता मित्रांनो ह्या झाडांमधून आपल्याला जायचे. आता तो कसा वेल राहतोय आणि त्याला किती खाण्याला लागत आहे आणि त्या सगळ्याच आपल्याला पाय भेटणार आहे पूर्ण. आता ह्या एकदम एडाने वेल आणि पूर्ण निसर्गरम्य वातावरण मित्रांनो ह्या. आणि ह्या जे कंदमुळे ते बाजारात सुद्धा जास्त करून उपलब्ध नाही राहते आणि भेटली तर भरपूरच महाग भेटतात एकदम आयुर्वेदिक. या जंगलामध्ये कडीपत्त्याचा पण झाड भरपूर होते. कडीपत्ता आपलं हे पहा मित्रांनो कडीपत्त्याची झाड हे पहा. आपण घरी राहतोय पण हे जंगलामध्येच राहण्यातच हे कडीपत्त्याची झाडं सुद्धा इकडे उगत आहेत पहा. पूर्ण जंगलामध्ये पूर्ण गावठी कडीपत्ता पूर्ण गावठी वास बीस मस्त राहतो आहे ना मित्रांनो. आजचा हा इंटरेस्टिंग व्हिडिओ मी आपल्यासाठी केवळ सादर करण्याचा मला योग येतोय तो आमचे मित्र किसन पिचड यांच्यामुळं आणि त्यांचं हे एकदम मोलाचं योगदान
त्याच्यामुळे आपल्या मित्रांसाठी सुद्धा मला व्हिडिओ बनवणं एकदम शक्य होत आहे. आपला गाव सोडून आपण आज भरपूर असं लांब आलोय. खाली बसायचं लय अडचणी आहे मित्रांनो, भरपूर अडचणी. ह्या अडचणी म्हणून वाटकाडी जायला लागत आहे आपल्याला. मित्रांनो ह्या जे आपण खाणार आहेत ना कंदमुळे आणवा त्याचं येईल ना. हलवाचं येलं. आणि ह्या तुम्हाला याचा का ओळखू? मी जेव्हा 6 वर्षाचा 6वीला शाळेत होतो ना तेव्हा मी हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला हलवा खाण्याला गेलो होतो. म्हणजे मामासोबत गेलो होतो हलवा खाण्याला. तेव्हा मी 6वीला इकडे खडकीला शाळेत होतो ना, तेव्हा मग हलवा खाण्याला गेलो होतो. हे खण्याला ना आता कोणतरी हा खनेली गेल्या वर्षी. मग किती राहते त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये ना एकच आणि राहत आहे, असं वेगवेगळ्या प्रकारे असं वाकडं तिकडं जायला राहत आहे. कधी कधी सरळ पण जायला राहतो ना. खण्यालाच आहे काय? हे खनेल मित्रांनो केवढा खड्डा, केवढा कंबरभर खड्डा आहे का? जवळजवळ छाती एवढा खड्डा आहे. छाती एवढा खड्डा आहे मित्रांनो. एवढा खाण्याला लागत आहे तेव्हा ह्या भेटत आहे. आणि ह्या आणि हेच दुर्मिळ कंदमुळे आज दाखवण्याचा योग येतोय मित्रांनो. चला पोरा गेल्यात फार अडचणीमध्ये राहत आहे मित्रांनो. हा येल पण दाखवला मी आपल्याला, पण आता जिथं ज्याला आणव्याचं खणेल नाही ना तो सुद्धा आपण खणून दाखवणार आहे. ते ह्या पहा मित्रांनो पूर्ण काट्या कुट्यांमधून जंगलदरीमधून आपण वाट काढत आलो इकडं. आणि इकडं समोर काय मित्र गेलं ती आणि मी पण इकडे चालू त्यांच्या पाठीमागं. काही ठिकाणी एकदम असा बसून जायला लागत आहे. ज्या मासा दरीचा भाग आहे. काही मित्रांनी इथं यायला पाहिलाय त्या आणवाचा, तर ते खाण्याचा प्रयत्न झालाय त्यांचा. तिकडं आहे का नाही माहित नाही. तिकडं लागलं मग येत आहे का तर तिकडे एक येलं मित्रांनो. आता चालाय खाण्याचंच काम. बरं पाहू भेटतच नाही. येल राहतात मित्रांनो. हे एकदम दुर्मिळ येल राहत ती. तसं नको ना, उन्हाळ्यामध्ये पूर्ण वाळून जाते ती. आमची पूर्ण 5-6 जणांची टीम आता या आणवा खाण्या आले तिकडं. पक्का फल खाण्याला लागत आहे मित्रांनो. पक्का फल मी पहिल्यांदा पाहतोय. हे पहा मित्रांनो इथं जो आपण जो म्हणतोय ना आणवा, जो कंदमुळे आपण खाण्या आलोय इकडे एकदम उथळमध्ये लागलाय. जास्त काय खोल खाण्याला लागला बारीक लागलाय. बारीक होता ना, बारीकच लागलाय ना. हे असं एक कंदमुळे राहत ते म्हणजे रताळासारखाच मित्रांनो. पण एकदम टेस्टी राहतो ना, एकदम खायला आणि शरीराला पण चांगला. तर किती किलोचं भेटत आहे साधारण? कधी कधी 2-2, 2.5, 3 किलो पर्यंत राहतो. 2-2.5 जसा वेल बारीक मोठा असेल जशी जागा खाली भुसभुशीत असेल ना त्यानुसार ते राहतो. इकडं खाल्लाय आपण मित्रांनो. पण त्याच्यात आपल्याला एवढाच भेटलाय. हा बा एवढाच 2-2.5 किलोचा राहत आहे. पण मग आता तो बारीक केला होता ना. चला आता पुन्हा एकदा इथून खाल्लाय आपण. पुढं जातोय आता दुसरं येल पाहायला. आणि पावसाळ्यामध्ये इकडे भरपूरच पाऊस राहत आहे. झाडा बिडा अशी उन्मळून पडत ती वाऱ्या पाण्यानं. पूर्ण दरीमध्ये येत आपण. हे पहा पूर्ण वरतून मागे असा पूर्ण दरीमध्ये येत इकडं एकदम खोल. वाघ बिघ नाही का तुमच्या का? वाघ आहेत ना? नाही मला वाटलं आमच्याकडे येत काय. इकडं पण मित्रांनो रानडुकरा, वाघ असं प्राणी हिंस्र पशु जंगलात राहतात. आता पुन्हा दुसऱ्या ठिकाणी खाण्याचं काम चालू आहे. तो आता जिथं मोठा भेटेल ना तोच पण मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ आज. कधी न पाहिलेला तुम्ही, कदाचित असा व्हिडिओ तुम्ही पाहिला सुद्धा नसेल. हा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता इकडे पाहिला मित्रांनो येल, तर तिला बराच खोल खाण्याला लागला आपल्याला. अजूनही निघत नाही तो. त्या बरंच आता सांगितल्याप्रमाणे बराच खोल राहत आहे. कधी कधी गड्या एवढा, कधी कमरा एवढा. असंही असतं आहे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार राहत आहे. आपल्याला काही त्याचा अनुभव नाही. बाजारात राहतात का बापा? ह्या बाजारात मला किती बाजारात राहतात पण 600 रुपये किलो राहतात ना बाजारामध्ये. तर मित्रांनो बाजारात शक्यतो बाजारात जास्त प्रमाणात राहत. बाजारात 600 रुपये किलो राहतात. पण शक्यतो भेटते नाही मित्रांनो. आणि कारण मेहनतच तेवढी महाग
तर आता तिडक खाण्याचं काम चालू आहे. बरं पाहू आता तिडक केवढा निघत आहे त्या. दगड काढणार आहे. आणि इकडं बस समोर एकदम असे दाट जंगल आणि वरच्या साईडनं पण दाट जंगल एकदम. आणि इकडं ते येलंय ते असं. सरक बाजूला. आता काही मित्र खणतात ते. दगड खाली. मग आता ते नेमका कधी कधी एकदम अशी बारीक बारीक निघतात त्या बा. निरीक्षण चालू आहे आता त्यांचा. आणि आपण त्या खणून आणि ह्या पिशवीमध्ये घेतोय. ह्या पिशवीमध्ये घेतोय आपण खणून. बऱ्याचशा रानभाज्या, बऱ्याचशा काही कंदमुळे वनस्पती राहते. दगडामुळे ना ते गेलं. पावसाच्या झाडांनी चालता सुद्धा येत नाही मित्रांनो. एवढी जबरदस्त पाऊस राहतोय. काही ठिकाणी टिकावून नाही खांता येत. मग पहाडीचा वापर करावा लागतोय. आणि काही ठिकाणी बारीक बारीक सापडतात. आता या पिशवीमध्ये आपल्याला सापडले बा. बारीक बारीक सापडले त्या पिशवीमध्ये आपल्याला. अजून एवढा मोठा काही सापडला नाही. पहाडीचा वापर करून काही ठिकाणी पार शिवाय नाही निघत बा. आता पार लावायच लागते ना. पार शिवाय नाही निघत. हा जास्त खोल गेलो मग ठिकाण नसेल खांता येत ना. नाही पार. इकडे काही खाण्याचं काम चालू आहे. इकडे आता नाही ते आम्हाला शेवटपर्यंत किती सापडले आपण मी दाखवणार. ते मोळा नाही राहते का हो इकडं. मोरी मोळा नाही इकडे तर भरपूर राहतात. कारण आमच्यापेक्षा इकडे सगळं जास्त आहे. आमच्याकडे चायची भाजी नाही भेटत वेळेला. तुमच्या घरातलं भरपूर असेल ना. काय नका रे. पोरांच्या चाल्याच तक्रारी मित्रांनो बा. अडचणीमध्ये पोरा आल्या तर आल्या पोरावरून तक्रारी करतात ती. शेवटी पोरांचं काम मित्रांनो चालूच आहे. पोरांमध्ये येते जास्त. तुला गाणं येतं का म्हणता. येतं ना. तुला तेवढाच लागत. ते पोरली मोबाईल टाइमपास देतात ते आमचं मित्र. टाइमपास पोरांना आजच नाही तर पोराला काठ्यांमध्ये फिरते. इकडे काठ्याले मोठमोठे. तर पहा मित्रांनो बऱ्याच प्रयत्नानंतर ही दगड होती इटामध्ये. आणि ही दगड काढली मित्रांनो. पहा इटा वा. तर इटा बराच मोठा भेटलाय. इतका खाली खोल खणले मित्रांनो. कोयत्याने लाला. तर हे पहा दगड काढून त्या दगडाला होता मित्रांनो. तर चला दगड बाजूला घेऊन. तर हे बघ मोठी दगड त्या दगडाला पूजेला होता. तर भरपूरच मोठा कंद भेटला इथे आपली. पहा बऱ्याच प्रयत्नानंतर. आणि तिकडे काही खाण्याचं काम चालू आहे. मोडणारच आहे. मोडलच जाऊन देते आता. मोडणारच आहे ते. निघू शकत नाही. जवळजवळ एवढा भेटला आपला. हा एवढं भेटलं. एक टाकलं इकडं. आणि ह्या मस्तपैकी मित्रांनो ह्या शिजून खायला लागतात बरं का. नाही तर मग भेटलीच कोणला अचानक. पाऊन किलो आहे. ह्या पाऊन किलो का. पाऊन किलो बरं झाला. आता कसं आहे ना असा काम होत आहे बा. आणि आपल्या मित्रांनी पहिल्यांदाच एवढ्या पिशीमध्ये भेटल्यात आपल्याला. अजूनही किती भेटतात ते सांगता नाही ना. बरंच लांबून आलोय. तर चला मग आता आपल्या मित्रांनी पण एक चांगला कॉन्टेंट होईल. इकडे एक खाण्याचं काम चालू आहे. इकडे पण निघालं एक. काय एकदम मुळ्यासारखं राहतं असं. कलर यांचा मुळ्यासारखं राहतो मित्रांनो. तर पहिले जे आमचे मित्र खणत होते ना ते थोडे दमले. कारण कसा
मित्रांनो एवढा उकरायला लागत आहे. आणि आता आमचे दुसरे मित्र हे खंतजी आता बराच मोठा आहे, तिथे पण बराच मोठा आहे बा, एवढा खोल खाल्लाय. ह्या इथून नाही का, इथून आपल्याला लागला तर इथपर्यंत, अजून खाली पण सांगू शकत नाही किती लागेल. आणि हा जुना आहे, हा ज्या वर्षाचा झाला तर हा असा कुजून जातोय. हा नवीन आहे, हा पुढच्या वर्षापर्यंत असं कुजून जाईल असं. पण आता चांगलं आहे ना, आता चांगलं आहे, आता बराच मोठा लागला मित्रांनो. पण आता पाहू किती किलोचा निघत येतो. चला आता खाण्याचा काम चालायच, पाहण्याच खाण्याचं काम चालाय. आणि इकडं जे आहे त्या टिकावानं खाण्याचं काम चालाय. एकदा खोल गेला का मग नाही मित्रांनो टिकावाचं काम जमत. ते तुटला हा तुटत मला तिकडे टाकला बरं आपण टाकला बरं का नीट पे तिकडे मागा. हे नाही खाते ना तांबळा, खाते ना त्याच्यापेक्षा जास्त चिकट राहते ना. तर मित्रांनो तांबळा अशा प्रकारचं हे निघतात त्याच्यामध्ये. कधी कधी म्हणजे ओळखा येतात ते फक्त ओळखायचं काम, फक्त ते स्थायिक जे कायमचे माहितदार आहेत ना त्यांनीच ओळखा येत आहेत. आता लागलं ना मध्ये गेला बरं का, मुळीमध्ये लागली. कडीपत्त्याची झाडा तर बघा गावठी कडीपत्ता एकदम पूर्ण वासरा द्यायला लागला डायरेक्ट पायापर्यंत, हात पुरत नव्हता एवढा कडा थंड होता. डोके एवढा राहता का फार एवढं एक काम कर, ही माती उडी दे मागे. नाही काय झालं कधी कधी फार मोठा झालाय ना डोक्या एवढा खाण्याला लागत आहे. विशेषतः आमच्या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये डोंगरदरीमध्ये ह्या अशा दुर्मिळ वनस्पती आढळतात मित्रांनो. काही वनस्पती, काही कंदमुळे. तर एक ज्या मोठे पण तो बराच खोल आहे म्हणून त्याचा जास्त उकरायचं काम झालंय. एवढा मातीचा ढीक पडलाय हा पाहिजे, आणि तो जवळजवळ बराच खोल खाणलाय तरी अजून निघत नाही. उपवासासाठी सुद्धा मित्रांनो हे कंदमुळे चालतच, पण भेटणार नाही पुढे बाजारामध्ये. इकडे तेवढंच आहे काय दिसला नाही बघ इकडला, अजून त्या इकडला दिसतंय तसं. ह्यालाच मोठा असेल. चिडून खाली लागलं ना, तिथून लागलं. तू किती गेले? 6वीला सुट्टी आहे ना. पोराली सुट्टी असल्यामुळे मग पोरा आल्याची इकडे एक चर, इकडे एक चर, केवढी मेहनत. इकडं बरंच मोठं निघालं पण ते अजून पूर्ण म्हणजे निघालच नाही. आणि इकडे जे आहे ते अजून काही दिसत नाही. तर आता जवळजवळ कमरा एवढा खाणलाय आणि एक 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 असा त्याला कुड्या राहतात त्या निघत. पण ते तुटला खाली. तुटला काय? तुटला ना तिला एक निघालाय त्या आपण घेऊया पिशीमध्ये टाकू. इकडं बऱ्याच टायमाला खाल्ल्यानंतर थोडा एक 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 निघत आहे. अशी तशी आपली आता बरीचशी भेटल्या ती, पण अजूनही बरीचशी भेटण्याची अशी आहे. इकडे पा केवढा खाल्लाय. आणि खाणताना मित्रांनो अतिशय घाम निघतोय, उन्हे दम लागत आहे, एवढा खाण्याला लागत आहे खाली. चला देव पिशीमध्ये ठेवून लाल ना तिकडे वर दोन इकडे इकडं वर येते
हे झाड आहे आपल्या समोर बरंच लाकूड मध्ये आल्या ना अडचण. हे लाकडा पावसाची पडत असली ना वाऱ्या पाण्यामुळं. हा पावसानं पडेल का तोडेल काय माहित नाही. आता हे शिवर राहिलंय ना आपल्याकडून इथं येईल फुटणार पावसाळा मग तिकडून खाली आणून जाणार परत. हा त्याला खोल जात असेल ना. ते काय नाही मार्ग नाही मग पहा ना आता एवढा खाल्लाय हा इथून खाली वाळा लागणार परत हातभर तिकडून खाली आणून किती राहत ह्याने माहित म्हणून तर कोण जात असेल डायरेक्ट ना. का आणू हा नाही 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 ना. कोण जाते पण डबल फुटत आहेत नाही का. हा त्याला कुड्या फुटत असले असेल ना. नाही नाही सरळ जाणार डायरेक्ट असं असं आहे असं ना. हा फरशी पुढे काय लावत आहे फरशी फरशी. मुळे तोडायला आलं ना सरसट निघून झाला आणि थांब थांब फरशी पुढे काय मग कुठं तुला घेतलं होतं ना. फरशी नाही इकडे हे इकडे 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 ते हा. मुळे ते पेर बघू हा त्या तोडूनच काढायला लागलं आता. नाही इथं लय मोठे मित्रांनो आता ह्या तोडूनच काढायला लागत काय होत आहे आता पूर्ण झालं नाही आता डायरेक्ट. हा मुलगा इथं आता नाही झालं बरं झालं कट झाला. आता हे बघा मित्रांनो इथं इथून लागला हे बघ इथून लागलाय तर पूर्ण इकडं खाली आहे. हात पूर्ण एक हात बसतोय खाली नाही का. तरी 1 मीटर असेल ना मोठा. तर हा 1 मीटर आहे. 1 मीटर आहे 1 मीटरला जास्त असेल म्हणायला. हे बा एवढा निघाले आता. विशाल तरी किती असेल या? किलोचा असेल का. हा हे 1.5-2 किलो. हा हे लईच मोठे निघाले हे बा. आणि ही हिच्यासाठी लईच मेहनत लागली लईच कंबरभर खायला लागला खाली. पारे नका पारे अजून त्या मोडलाय ह्या पूर्ण मोडलाय ह्या पा त्यात तिथं थोडा आता पार ना काढायला लागणार आहे. अशी निघत याच्यापेक्षा मोठा निघत असेल ना डोक्यावाली पार. मातीमध्ये जशी माती आहे ना दगडा बिगडा नसली तर विशाल उजं काय रे पोरं मित्रांनो आता इथं पाणी नव्हतं आणि पोरा गेली ती पाणी आणायला. पोरा आले तिकडून पाणी घेऊन पोरा पाणी घेऊन आल्यात वरून उजं काय रे पोरं काट्यांमधून आमची म्हणजे पोरा लय रांगडी मित्रांनो काठ्या बिट्या भेटी नाही ती वरून आल्या ती उजं काय पोरं पाणी घेऊन आल्यात पोरा. पोरा रांगडी मित्रांनो जसा लागेल काठेली फेती नाही द्या पिल रे पाणी पिल का जवळ का लांब आहे फार वर गेली ती पोरा पाणी प्यायला मित्रांनो पाच तिकडे वर वस्ती आहे इथं काही पुढे वस्ती नाही आहे. चला आता एक भेटला आपल्याला किती मोठा आहे ठेवून दादा एवढा तो खाला असतं का दादे एवढा पंजाचे पा वाघाचा पंजा हा एकदम पंजासारखे पा मस्त नाही अशी माणसाची बोट आहे ना मोठा जवळजवळ बरंच काम झालं. जागीच जर गेला असेल तर जागीच काम होत आहे. बरंच रानात भटकावं लागत आहे अडचणीचा राहणे. पाहू ना तुमच्या रानामध्ये काय काय प्राणी येतो डुकरा बिकरा वाघ डुकरा वाघ आहेत ना वांदरा त्या वांदरा आहेत आमच्याकडे माकडा तरसा बिरसा आहेत काय तरसा मग तर आहे ना म्हणजे अभयारण्य मित्रांनो जवळजवळ सगळीच प्राणी राहत होती. आणि आता तिकडे एक भेटला तुटला होता त्या तुटला होता जो आपण मोठा दाखवला त्याचाच एक भाग आहे बा एवढा मोठा निघालाय इकडं पण तेवढा तुटून निघालाय जवळजवळ आता ह्या तुटला होता ना आता ह्या जोडून हा ना आता किती लाभ निघत आहे अर्धा जोडून
हा माती आता ते मातीतली वस्तू आहे म्हणजे मग पहा मित्रांनो जोडून जर जोडला जोडलाय पूर्ण जो माझ्या डायरेक्ट पायापासून गळ्या एवढा गळ्यापर्यंत गळ्यापर्यंत मित्रांनो माती याची ना मग असल्यामुळे जास्त खोल गेलाय जास्त खोल गेला आणि एकच खाला ना मित्रांनो एक माणसाला एक खपू शकत नाही का नाही याचे ना हा जॉईंट तुटला हा ते तुटला होता ना अर्धा चला अशी ही मोहीम आजची चाली आणि खाण्याची पण दुर्मिळ वस्तू मी आज आपल्यासाठी दाखवले आणि आता हे घेऊन आपण आता आपलं काम झाल्यानंतर आता घेऊन आपण जाणार घरी आणि ह्या मित्रांनो ह्या कशी शिजवून खायचं शक्यतो म्हणजे ते मोडून ठेवायला लागलं ना त्याचं कुठलं करून ठेवायला लागतील दुर्मिळ कंदमुळे आज आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला हे अशाच प्रकारचे राहते मित्रांनो आता किती खाल्ली तरी अशीच भेटणार आपली याच्यापेक्षा मोठी भेटतात बारीक भेटतात तर वेळ काढून पूर्ण हाताच्या पंजा हे बा या पूर्ण हाताच्या पंजा सारख्या दिसतात 1 2 3 4 5 5 बोटात काय 5 बोट आहे 5 नाही का तर त्या हे असे मित्रांनो हे असं राहतं ह्या इकडं ह्या सीजनला राहतात का ह्या का नाही कधी राहतात शक्यतो संक्रांतीच्या वेळेस आहे ना जास्त माणसामध्ये खाण्याला जातात संक्रांतीच्या वेळेला जाते जास्त खाण्याला कधी राहते मित्रांनो ह्या आणि मग ह्या असे चला आता आपण इथंच आपलं बस काम झालं आता एवढी घेऊन आपली घरी पण काही काम आहेत पण आपल्या मित्रांसाठी एक नवीन कॉन्टेंट म्हणून आज आमच्या मित्रांच्या सहकार्यानं पण जसं एकदम तिकडे एक मकर लोळ सुटलाय हा इकडे एक जण मोबाईल घेतलाय मोबाईल घेतलाय आणि बसलाय सावलीला मस्तपैकी एन्जॉय हा गेले आपल्या इकडे एक दिवस पार्टीला बोला हा बोलू ना पार्टीला ते मामा हा मोठा मामाचा मुलगा आहे हा लहान मामाचा मुलगा आहे त्याच्यामुळे पार्टीला एक दिवस नाही ते येतात कधी नाही का निघाला चला मित्रांनो आता आजचा हा आपल्या मित्रांसाठी एक नवीनच व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो हे पोरा कच्चाही खाते ती आणि कच्चा कंदमुळे कच्चाही खाल्लं तरी त्याच्यात उलट जास्त जीवनसत्व कसं राहते आणि इकडं आमच्या मित्रांनी पूर्ण सोलून फक्त सोललाय मग सोलायच लागत आहे त्या माथे राहते त्याला एकदम भारी लागत हा कच्चाही भारी लागत आणि शिजूनही भारीच लागत आहे नाही का शिजून रुचकर भुजूनही लागत आहे ना चांगला भुजून सुद्धा एकदम भारी लागत आहे मित्रांनो कच्चाही खाते ती चिकाट राहते ना थोडा चिकाट एकदम भारी लागत तर चला आता पोरा मस्त खाते कच्चाच मस्त पैकी काय तुला काय काय त्यानं शिजर बघा त्या खाला चला पण हे आता ह्या पोरा इकलीच तर रानची पोरा भरपूर नशिबान माणसं आहेत मित्रांनो त्यांच्या रानात ह्या कंदमुळे भेटतात आणि आता कधी काय येतो इकडं ह्या वर्षी थोडं तर आता दुसरा येईल पहिले त्यांनी तर तिकडं आता ते मैदान करायचं काम चालू अजून तिकडं एक येलंय दाखवून द्या अशा पद्धतीचे राहते अशी पानं राहते तिथे नाही का वाळल्यानंतर अशी पानं होतात आता इकडून पुढं पूर्ण वाळून झालंय ना हा आता इकडून पुढं पाणी नाही राहणार तिथं वाळून जाईल हे असं येईल राहतं मित्रांनो हे शक्यतो ओळखू यांना म्हणजे येत रानच्या लोकांनी ओळखू येतील त्या एवढा खड्डा काळा करून आणि तिकडे तेवढा आपली सापडले तर इथे एक पहिले आता तिकडे ते मैदान करायचं काम चालेल म्हणजे तो खणून आपण जाऊ शकतो घरी मित्रांनो आता हे ते ना 200 भरपूरच घनदाट जंगल या दऱ्याखोऱ्या आणि याच्यामध्ये आढळणारी दुर्मिळ एक कंदमुळं ते म्हणजे अनवा हे आज आपण सापडायचोय हे आपल्याला भरपूर सापडतात आज आणि पूर्वीच्या काळातली लोक आहेत ना ह्या कंदमुळानं दिवस काढायची कंदमुळानं आपलं उपजीविका करायची पण त्याच्यात खरं जीवनसत्व होता आता ते भेटते नाही ती कुठंतरी भरपूर कष्टानं आपण तर पहिला भरपूर मेहनत करून कमरा एवढला खणून मग त्या काढतोय तर आमची पोरा या पाठीमागं या दरीमध्ये इकडं त्या काढतात तर मी आपल्यासाठी हे निसर्गरम्य वातावरणाचा देखावा दाखवण्यासाठी थोडा त्या दरीतून बाहेर आलोय तेव्हा मित्रांनो समोर उंच उंच डोंगर काही टेकड्या आणि भरपूर घनदाट जंगल आणि या डोंगरदरीमध्ये असणारी आमची आदिवासी खेडेगावं आणि अशाच एका खेडेगावातील खडकी या ठिकाणी आज आपण आलोय मानवानी याला एकदम निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो इकडं हा हरिश्चंद्रगडाचा पायथ्याचा पट्टे ती वन औषधी काही वनस्पती आहेत कंदमुळे येते
आयुर्वेदिक झाडं वेली येते, भरपूर रानभाज्या येते, पण त्याच्यातला वरमाळ असता आला पाहिजे. ते फक्त जुनी माणसं सांगू शकतात मित्रांनो, आणि या पट्ट्यात राहणारी आमचे आदिवासी बांधव हेच सांगू शकतात मित्रांनो. ते जवळजवळ आपण सकाळी 9 वाजता आलो होतो, आता जवळजवळ दुपारचं 2 वाजलं ती. ते उरले होते निघत आहे ना, एवढं राहिलं हे असं तुकडा लावले जगल ना. नाही करेल रताळ्याचं नाही का निघत आहे. हे ना परिपक्व फळ राहत आहे का नाही, त्याला पूर्ण उन्हाळभर मध्ये गारवास राहत आहे का नाही, पाणी राहत नाही. अरे वर फिरलंय ना. हे पहा मित्रांनो, एवढं खड्डं उकरून एवढ्या अडचणीतून आणि ह्या मित्रांनी भरपूरच असे अनुभव काढलेत. हे पहा जवळजवळ हे पहा ह्या 6 किलोच्या आसपास आहे, 6-7 किलो. 6-7 किलोच्या आसपास आहेत ना. म्हणजे याच्यात बरंच काम झालं आहे आणि मेहनत काही वाया नाही गेली. आणि हे मित्र खडकीचं या दोघा जणांनी आणि आमचे मित्र यांनी पण भरपूरच सहकार्य केला आणि एवढे अनुभव काढलेत. हे पहा 5-6-7 किलो असतीलच. त्या पिशी त्यांनी माहिती आहे का नाही, या बाकीच्या रुमालामध्ये बांधल्यात. तर चला मित्रांनो, आता हे राहण्यात आज आपण आलो होतो खडकीच्या आणि अनुभव काढली. ही एकदम दुर्मिळ अशी कंदमुळे आहेत. हे आता भेटते नाही ती सहजी. भरपूर असे एवढे खड्डे काढायला लागत. हे पहा मी आता आपली दाखवला, प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवला मी. आणि इकडं वरसुद्धा आपण काही खणली, काही ठिकाणी 1-2 किलोची अशी पण निघत होती. आता निघायचा घरी काही बराच टाईम झाला ना. तर चला मित्रांनो, एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी हा बनवला. खडकीच्या रानाला अनुभव काढायला गेलो होतो. कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ, नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आपण जर चॅनल नाही नसेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी. चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान. धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवराय.